नमस्कार मित्रांनो, मी सचिन शंकर भालेकर तुम्हा सर्वांचं माय केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा 12th स्टँडर्डचा चॅप्टर पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये फर्स्टली आपल्याला समजून घ्यायचं आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय. तर बघा, याच्या नावातच याचा मिनिंग आपल्याला असतोय. ठीक आहे, याच्या नावातच याचा मिनिंग आहे इलेक्ट्रो आणि केमिस्ट्री. ठीक आहे, ह्याची फोड करा. इलेक्ट्रो एकीकडे, केमिस्ट्री एकीकडे. इलेक्ट्रो म्हणजे काय हो? इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट. केमिकल म्हणजे काय? केमिस्ट्री म्हणजे काय? जिथं आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करतो म्हणजे काय? केमिकलचा स्टडी करतोय. ठीक आहे, म्हणजे बघा इलेक्ट्रो म्हणजे काय म्हटलं मी? इलेक्ट्रिक एनर्जी. आणि केमिस्ट्री म्हणजे म्हटलं काय मी? केमिकल एनर्जी. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. तर बघा काय असतं, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कधी केमिकल एनर्जी मध्ये करायचं किंवा केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करायचं. म्हणजे काय करतोय आपण? यांचं इंटर कन्व्हर्जन करतोय. काय करतोय? इंटर कन्व्हर्जन करतोय यांचं आपण. ठीक आहे, इंटर कन्व्हर्जन. बोथ एनर्जीचं, ह्याच्यात याच्या एनर्जीचं कन्व्हर्जन आणि याच्यात याच्या एनर्जीचं कन्व्हर्जन. हे जे कन्व्हर्जन आपण करतोय, ह्या कन्व्हर्जनला आपल्याला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री असं म्हणायचं आहे. त्याचीच आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय सांगते आपल्याला? इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ द study of interconversion of energy, that is the electric energy and chemical energy, which is known as or which is called as electrochemistry. ठीक आहे, मिनिंग एकदम इझी होता, शब्दामध्येच त्याचा मिनिंग लपलेला होता. ठीक आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री ह्या चॅप्टर मध्ये आपण पुढे जाण्या अगोदर कॅन यू रिकॉल, तुम्हाला हे माहित आहे का? याचे काही क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे तुमच्या याच्यातला, व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन. बघा, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? हे तर आपल्याला 10th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, म्हणजे याच्या अगोदर हे बेसिक आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहित असणार आहे. तर बघा, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? अशी रिॲक्शन असते ज्या रिॲक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडून येतं. त्याला काय म्हणणार आहे आपण? रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणणार आहे. ठीक आहे, मग बघूया आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ते आपण आता पाहूया. तर बघा इकडं, तुम्हाला असा प्रश्न कधी पडला का? ऑक्सिडेशन म्हणजे हा वर्ड आला तरी कुठून असेल, रिडक्शन हा वर्ड आला तरी कुठून आला असेल? बघा इकडं, मला काय वाटतं हे मी तुमच्यासोबत शेअर करतो. बघा इकडं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हा वर्ड आला कुठून? बघा इकडं, तुम्हालाही आणि मलाही माहित आहे, आपल्या सगळ्यांचे पूर्वज काय होते? राजे महाराजे होते. ठीक आहे, मग राजे महाराजे जर असतील, हे राजे महाराजे म्हणजे युद्ध करत असणार आहे एकमेकासोबत, धाडधूड युद्ध करत असणार आहे. आणि ते युद्ध करायला त्यांना काय? मेटलची गरज असणार आहे. ठीक आहे, मग हा मेटल आला कुठून? हा मेटल अर्थक्रस्ट मधून आला. आणि अर्थक्रस्ट मधून जो मेटल येतोय म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करतोय, तो मेटल कसा असणार आहे? ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असणार आहे. आणि ऑक्साइड्स म्हणजे काय? मेटल मध्ये ऑक्सिजनचे ऍडिशन करणे, म्हणजेच तिथं हा वर्डचा उपयोग केला गेला असणार आहे, ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन म्हणजे काय? जो इम्प्युअर मेटल आहे, जो ऑक्साइड आहे, त्या ऑक्साइड्स मधून ऑक्सिजन काय केला असणार आहे? काढून टाकला गेला असणार आहे. आणि तो काढून टाकलेला जो ऑक्सिजन आहे, म्हणजे आपण काय करतो? ऑक्सिजन काढून टाकतोय आणि जो मेटल तयार होतोय, म्हणजेच काय होतंय तिथं? ऑक्सिजन काढून टाकतोय म्हणजेच रिमूव्हल होतोय. म्हणजे तिथं ह्या वर्डचा उपयोग केला गेला असणार आहे, रिडक्शन. ठीक आहे, ह्या वर्डचा उपयोग केला गेलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला दोन डेफिनेशन भेटल्या. कोणत्या डेफिनेशन भेटल्यात? ऑक्सिडेशन म्हणजे काय भेटलं आपल्याला? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय? तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. आणि इथं एक डेफिनेशन नवीन भेटलेली, ती म्हणजे कोणती? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, म्हणजे काय असतं? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असतं रिडक्शन. ठीक आहे, ह्या डेफिनेशन भेटल्या. एक्झाम्पल पाहूया आपण त्याचं. एक्झाम्पल काय पाहिलं मी? काय घेतलं? बघा इकडं, अल्युमिनियम घेतलं. अल्युमिनियम सोबत ऑक्सिजनची रिॲक्शन केली आणि तयार काय झालं? Al2O3. Al2O3 हा 4 मोल्स मध्ये घेतला, हा 3 मोल्स मध्ये घेतला. ठीक आहे, ऑक्साइड तयार झाला. आणि तेच इकडे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, हाच ऑक्साइड मी घेतला 2Al2O3. ठीक आहे, हा ऑक्साइड घेतला, याची कार्बन सोबत ट्रीटमेंट केली, कार्बन डायऑक्साइड नावाचा गॅस बाहेर पडला, काळा धूर असा बाहेर येऊ लागला रिॲक्शन लावल्यानंतर. प्लस प्युअर मेटल आपल्याला इथं भेटला, अल्युमिनियम. ठीक आहे, अशा प्रकारचे रिॲक्शन. म्हणजे पहिली डेफिनेशन कळाली सगळ्यांना. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ज्यातून मी ऑक्सिजन असा काढून टाकतोय तिथं काय म्हणणार मी? रिडक्शन. आणि ज्या रिॲक्शन मध्ये मी ऑक्सिजन ऍड करतोय तिथं काय म्हणणार मी?
ऑक्सिडेशन असं म्हणा. पहिली डेफिनेशन सगळ्याला समजली. ठीक आहे, आता पाहू आपण दुसरी डेफिनेशन. ठीक आहे, अजून एक डेफिनेशन याची तयार होते, ती म्हणजे कोणती ते आपण पाहू. आता आपण बघतोय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याची 2 नंबरची रिएक्शन. फर्स्टली सगळ्यांना रिएक्शन समजलेली असणार आहे. 2 नंबरची रिएक्शन काय असणार आहे बघा इकडं. 2 नंबरची रिएक्शन म्हणजे काय तर बघा इकडं 2 नंबरची रिएक्शन कशी असेल, जर मी इथं ऑक्सिडेशन करतोय म्हणजे काय करतोय, ऑक्सिजन मॉलिक्युलचं ऍडिशन करतोय, पण त्याचबरोबर काहीतरी त्या कंपाऊंड मधून रिमूव्ह होणार आहे. जो आपला रिएजंट असणार आहे त्यातनं काहीतरी रिमूव्ह होणार आहे. म्हणजे असं काय कोणती तरी अजून एक प्रोसेस असेल ना, तर ती 2 नंबरची प्रोसेस म्हणजे कोणती आहे ऑक्सिडेशनची. पहा इकडं ही 2 नंबरची प्रोसेस आहे तुमचा. बघा इकडं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, जर मी तुमच्या रिएक्शन मधून हायड्रोजन काय करतोय, रिमूव्ह करत असेल, तर तिथं कोणती प्रोसेस घडते, ऑक्सिडेशन ही प्रोसेस घडते. आणि याच्या उलट तुमच्या रिडक्शन या प्रोसेसमध्ये होणार आहे. काय होणार आहे त्या प्रोसेसमध्ये, तर त्या प्रोसेसमध्ये इकडे रिमूव्ह होत असेल हायड्रोजन मॉलिक्यूल, तर इकडे काय होणार आहे, ऍडिशन होते हायड्रोजनची. ठीक आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय असतं तुमचं, रिडक्शन असतं. हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. बघा आता मी याचं एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. जर मी सपोज मिथेन मॉलिक्यूल घेतला आणि मिथेन मॉलिक्यूलची मी रिएक्शन ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत केली, तर बघा इकडं मी मिथेन मॉलिक्यूल घेतला CH4, याची रिएक्शन मी काय करतोय, एअर मधल्या ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतोय आणि मला भेटणारा जे काही प्रोडक्ट असेल तो काय भेटेल, याच्यातून हा ऑक्सिजन कार्बन सोबत काय करेल, रिएक्शन करेल आणि तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट भेटेल, CO2. म्हणजे काय दिसून येतंय तुम्हाला इथं, तर तुमचं हायड्रोजन मॉलिक्यूल या जो मिथेन मधून रिमूव्ह झालेला आहे आणि नवीन कंपाऊंड जो तयार झालेला आहे, तो कोणता कंपाऊंड तयार झालेला आहे तुमच्याकडे, CO2 कार्बन डायऑक्साइड हा कंपाऊंड तयार झालेला आहे. प्लस बाहेर पडलेला बाय प्रोडक्ट कोणता असणार आहे तुमचा, H2O वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे इथं दिसून येतंय जर मी या कंपाऊंड मधून हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह केला तर माझं काय घडतं, ऑक्सिडेशन घडतंय. त्याच्या उलट इकडे असणार आहे तुमचं ऍडिशन ऑफ हायड्रोजन. याचे काय असणार आहे एक्झाम्पल, बघा इकडे याचं एक्झाम्पल काय असू शकतं. सपोज मी काय घेतोय, इथिन मॉलिक्यूल घेतोय. ठीक आहे, आपण हे एक्झाम्पल म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन हे एक्झाम्पल कुठं पाहू शकतो, प्रिपरेशन ऑफ अल्केन या रिएक्शन मध्ये आपण पाहू शकतो ते. बघा इकडे मी काय करतोय, आता मी इथिन मॉलिक्यूल घेतोय, इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 हा मॉलिक्यूल घेतलेला आहे मी. ह्या मॉलिक्यूलची रिएक्शन कुणासोबत करतोय मी, हायड्रोजन सोबत मी करतोय इन प्रेझेन्स ऍज अ कॅटलिस्ट पॅलॅडियम विच इज स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट. ठीक आहे, मग हा स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये मी H2 चे ऍडिशन करतोय इथेन मॉलिक्यूल मध्ये आणि तयार काय होतंय, माझा एक अल्केन मॉलिक्यूल तयार होतंय ज्याचं नाव आहे इथेन. सगळ्याला समजलं असेल. बघा 2 नंबरची रिएक्शन, जर मी एका रिएक्शन मधून हायड्रोजन रिमूव्ह करत असेल तर माझं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. आणि जर मी रिएक्शन मध्ये हायड्रोजनची ऍडिशन करत असेल तिथं काय होणार आहे, कोणती प्रोसेस घडणार आहे, रिडक्शन प्रोसेस घडणार आहे. ह्या 2 प्रोसेस तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील तर आपण 3 नंबरची एक प्रोसेस बघू. ती 3 नंबरची कोणती प्रोसेस असणार आहे बघा. आता ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय ही तुम्हाला कुठे पाहायला भेटेल, तुमच्या कोऑर्डिनेशन या चॅप्टर मध्ये तुम्हाला ही जी काय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आहे ही प्रकारची प्रोसेस तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, तिथे बघा काय करता येईल तुम्हाला, इन्क्रीमेंट. ऑक्सिडेशन म्हणजे काय सांगतोय बघा मी तुम्हाला, इन्क्रीमेंट ऑफ ऑक्सिडेशन स्टेट of any element which is known as ऑक्सिडेशन. आणि याच्याच उलट काय असणार आहे तुमचं, रिडक्शन ही असणार आहे. मग रिडक्शन काय असणार आहे तुमचं, 3 नंबरचं पाहतोय आपण. इकडे इन्क्रीमेंट होतं म्हणजे इकडे काय होणार आहे, डिक्रीमेंट होणार आहे. डिक्रीमेंट होणार आहे. ठीक आहे, डिक्रीमेंट ऑफ ऑक्सिडेशन स्टेट of any element which is known as reduction. म्हणजे काय हो बाळांनो, तर बघा इकडे
ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असतं बघा इकडं, जो तुमचा सपोज मी एखादा ऍटम घेतलाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला आणि तो कसा बॉन्डेड आहे, त्या ऍटमचा म्हणजेच काय असणार आहे, तो कोणता ऍटम असणार आहे, मेटल असणार आहे. त्या मेटलचा चार्ज कॅल्क्युलेट करायचा असतो मला. जर तुमच्या त्या मेटलचा चार्ज इन्क्रीज होत चाललेला असेल, इन्क्रीज होतोय म्हणजे तिथं काय होतंय, तुमचं ऑक्सिडेशन ही प्रोसेस घडून येते. आणि तो चार्ज तुमचा डिक्रीज होतोय, तो जर डिक्रीज होत असेल तर तिथं कोणती प्रोसेस घडून येते, तिथं तुमची प्रोसेस घडून येते रिडक्शन ही प्रोसेस. आणि तो चार्ज इन्क्रीज आणि डिक्रीज कशामुळे होत असतो, ड्यू टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऍटम. ठीक आहे, त्या ऍटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मुळे तो ऍटमचा चार्ज जो असतो तो इन्क्रीज आणि डिक्रीज होत असतो. जर तो चार्ज इन्क्रीज होतोय तर तिथं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. आणि तो चार्ज जर डिक्रीज होत असेल तर तिथं काय होणार आहे, तर तिथं रिडक्शन होणार आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची जी 4 नंबरची आपण डेफिनेशन पाहणार आहोत, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय, ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे आहेत हे 2 नंबरचे आहेत, ते 12th क्लासलाही म्हणजे 4th नंबरचे आहेत, तेही खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या दोन्ही काय आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलं आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे काय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं, हे विसरून गेलं तरी चलल, पण ह्या चॅप्टर साठी आताची ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही डेफिनेशन सगळ्यांनी लक्षातच ठेवायची. कोणती डेफिनेशन आहे बघू इकडं आपण. बघा इकडं आता पाहतोय आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, हे बघा इकडं. ऑक्सिडेशन म्हणजे असतं लॉस ऑफ, ऑक्सिडेशन म्हणजे असतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जर बघा इकडं एखाद्या ऍटम कडे जास्त इलेक्ट्रॉन असतील आणि त्याने आपले इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर तिथं काय घडतं, तर तिथं ऑक्सिडेशन ही प्रोसेस घडते. असं कोणतं एक्झाम्पल आहे, तर बघा इकडे सोडियम. ठीक आहे, एक्झाम्पल घेतो मी सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. ठीक आहे, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याच्याकडे जे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्याकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत तो काय करेल, रिमूव्ह करेल. ठीक आहे, म्हणजे बघा इकडं लॉस करेल त्या इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे, म्हणजे सोडियम मधून एका इलेक्ट्रॉनची काय होते, लॉस होते. म्हणजे काय तयार झालं, Na++ एक इलेक्ट्रॉन तुमचा काय झाला, लॉस झालेला आहे. आणि याच्या उलटच काय असणार आहे, तुमचं रिडक्शन असणार आहे. जर तुमच्या ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन जर लॉस होत असेल तर रिडक्शन या प्रोसेस मध्ये तुमचे इलेक्ट्रॉन काय घेतले जातील, म्हणजे काय केलं जाईल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन ही प्रोसेस घडून येईल. काय घडेल इकडे 4 नंबरची जे आहे ते काय घडेल, तुमचं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, तुमचं रिडक्शन असतं. ठीक आहे, म्हणजे बघा इकडं कोणतं एक्झाम्पल, तुमचं क्लोरीन. ठीक आहे, सगळ्या लक्षात असेल हे क्लोरीन एक्झाम्पल. का क्लोरीनच घेतलं, कारण क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 17. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याच्या लास्टच्या ऑर्बिटल मध्ये फक्त ओनली एकच इलेक्ट्रॉन कमी आहे. मग बघा इकडं ह्यानं काय केले, हा इलेक्ट्रॉन जो बाहेर आलेला होता म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्यानं घेतला. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन त्याने घेतला आणि घेतल्यानंतर तयार काय झालं, तुमचं Cl-. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन तयार झाला. म्हणजे बघा आता मी इकडं काय करतोय, तुम्हाला ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय, ह्या दोन्ही प्रोसेस सगळ्या जेवढ्या काही डेफिनेशन होत्या तेवढ्या मी मला माहित असणाऱ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मी. आता बघा इकडे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन ह्या 2 डेफिनेशन आहेत. जर इलेक्ट्रॉन लॉस होत असेल तर काय असणार आहे, ऑक्सिडेशन होत असणार आहे. जर इलेक्ट्रॉन गेन होत असेल तर काय होतंय, तुमचं रिडक्शन होतंय. हे लक्षात ठेवायचं. मग मी ह्याला इक्वेशन नंबर 1 असं देतो आणि याला इक्वेशन नंबर 2 असं देतो. ठीक आहे, हे वरच्या डेफिनेशन पेक्षा ही आता आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टर मध्ये ह्या 2 डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि हो, जर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन हे नेहमी एनोड वरच घडत असतं, हे लक्षात ठेवा. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, रिडक्शन. रिडक्शन हे नेहमी कॅथोडवर घडत असतं, हेही लक्षात ठेवा. आता बघूया आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय याचं आपण एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, बघा इकडं फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, आपल्या मेन प्रश्नाकडे येऊया. ज्या प्रश्नापासून आपण इतक्या लांब पर्यंत आलेलो होतो त्या प्रश्नाकडे आता येऊया आपण. इक्वेशन 1 and 2 वरून काय दिसतं मला, बघा इकडं इक्वेशन 1 आहे Na gives Na++1 इलेक्ट्रॉन मायनस, देन इकडे घेतो मी Cl+1 इलेक्ट्रॉन gives Cl
मायनस. ठीक आहे. ह्या इलेक्ट्रॉनला बघा इकडं, ह्या इलेक्ट्रॉनला हा इलेक्ट्रॉन कट झाला, इकडे काय आलं तुमचं Na+Cl हा मॉलिक्यूल आला, आणि इकडच्या बाजूला काय येणार आहे तुमचं NaCl हा तुमचा कंपाऊंड इथं तुमचा तयार होतोय. NaCl म्हणजे इथं दिसून येते तुम्हाला एक अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडले, अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, रिडक्स रिॲक्शन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि हे जे तुमचं मीठ तयार झालेलं आहे NaCl मीठ जे तयार झालेलं आहे हे कोणत्या प्रोसेसनं तयार झालेलं आहे, तर रिडॉक्स रिॲक्शननं तयार झालेलं आहे. रिडॉक्स रिॲक्शननी तयार झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांना कळलं असेल रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, तर सगळ्यांना समजलेलं असेल अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडतं त्या रिॲक्शनला रिडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, विच फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी इन अ ड्राय सेल. फर्स्ट ऑफ ऑल ड्राय सेल म्हणजे काय ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ड्राय सेल म्हणजे काय असतं, तुमच्या घड्याळामध्ये जे सेल वापरलं जातं त्या सेलला काय म्हटलं जातं, ड्राय सेल म्हटलं जातं. ठीक आहे. बघा इकडं ड्राय सेल अशा प्रकारचं असतं. ठीक आहे. हे काय आहे तुमचं ड्राय सेल आहे. ठीक आहे. ह्या ड्राय सेल मध्ये म्हणजे प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, अशी कोणत्या एनर्जी आहे तिचं कन्व्हर्जन हे कशामध्ये केलं जातं, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये केलं जातं. इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये केलं जातं. मग कोणती अशी एनर्जी आहे जी ड्राय सेल मध्ये स्टोअर केलेली असणार आहे, तर ती एनर्जी कोणती असणार आहे, केमिकल एनर्जी. कारण आपल्या चॅप्टरचं नाव काय, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, इंटरचेंजेस, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीचं आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे. म्हणजे याच्यात कोणती एनर्जी असणार आहे जी ज्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं, तर ती एनर्जी असणार आहे केमिकल एनर्जी. कोणती एनर्जी असणार आहे, केमिकल एनर्जी. ठीक आहे. मग याचा आन्सर कसं लिहिणार आपण, बघा इकडं याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. बघा इकडं द केमिकल एनर्जी इज stored in a dry cell which is converted into electrical एनर्जी. ठीक आहे. त्या प्रश्नाचा आन्सर समजलं. काय म्हटलेलं आपण, द केमिकल एनर्जी स्टोअर्ड म्हणजे ह्या ड्राय सेल मध्ये केमिकल एनर्जी तुमची काय असते, स्टोअर केलेली असते. कोणती एनर्जी, केमिकल एनर्जी ही ड्राय सेल मध्ये स्टोअर केलेली असते आणि त्याचं कन्व्हर्जन आपण हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करत असतो. ठीक आहे. हे आन्सरचं क्वेश्चन. आता आपला पुढचा प्रश्न आहे, हाऊ इज NaOH मॅन्युफॅक्चर फ्रॉम NaCl. बघा इकडं NaCl पासून आपल्याला तयार करायचं काय आहे, NaOH तयार करायचा आहे. मग बघा इकडं NaOH तयार करायचा NaCl पासून. हे कुठं तयार होणार आहे, तुमचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस मध्ये तुमचं NaOH तयार होतं NaCl मध्ये. मग बघा इकडं मी काय करतोय, एक बीकर घेतोय. बघा इकडं बीकर घेतोय मी. हा मी काय घेतला, बीकर घेतला आहे. ह्या बीकर मध्ये काय करतोय मी, NaCl आणि H2O चं सोल्युशन करतोय. म्हणजे पाणी घेतलं मी आणि पाण्यात मीठ मिक्स केलं. ठीक आहे. हे सोल्युशन आहे NaCl आणि NaOH चं हे सोल्युशन आहे. ठीक आहे. हे सोल्युशन कशाचं आहे, NaCl प्लस H2O चं सोल्युशन आहे. आता हे सोल्युशन कशात घेतलेलं आहे, मी बीकर मध्ये घेतलेलं आहे. ह्या बीकर मध्ये काय करतोय मी, आता 2 रॉड डीप करतोय. काय करतोय, 2 रॉड डीप करतोय. हे रॉड कसले असतात, तुमचे मेटॅलिक रॉड असतात. बघा इकडं हे रॉड कसले असतात, मेटॅलिक रॉड असतात. आता हे दोन्ही रॉडला काय करणार आहे मी, बॅटरी किंवा सेल जॉईन करतोय. बॅटरी किंवा सेल जॉईन करतोय मी. बघा इकडं हे जॉईन केलं. आता ही तुमची काय झाली, सेल तयार झालेली आहे. आता बघा बॅटरीला पॉझिटिव्ह म्हणजे बॅटरीचा ज्या साइडला पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच असतो,
ज्या साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच असतो त्या साईडचा जो इलेक्ट्रोड असतो, त्या साईडचा जो इलेक्ट्रोड असतो तो कसला असतो? पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड. पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड. ठीक आहे, पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड. आणि ज्या साईडला माझा निगेटिव्ह टर्मिनल अटॅच आहे त्या साईडचा इलेक्ट्रोड कसा असतो? निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड. निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड. ठीक आहे, हे दोन्ही कसले इलेक्ट्रोड आहेत? मेटॅलिक इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे, ह्या साईडचा इलेक्ट्रोड आहे माझा प्लॅटिनमचा इलेक्ट्रोड. ठीक आहे, ह्या साईडचा कसला आहे? प्लॅटिनमचा इलेक्ट्रोड. आणि ह्या साईडचा इलेक्ट्रोड आहे माझा, ह्या साईडचा जो इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोड आहे माझा निकेल इलेक्ट्रोड आहे. ठीक आहे, निकेलचा इलेक्ट्रोड आहे. निकेलचा इलेक्ट्रोड हा माझा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहे. आणि इकडच्या बाजूला जो कोण आहे? निगेटिव्ह चार्जचा इलेक्ट्रोड कसला आहे माझा? प्लॅटिनम आहे. बघा इकडं, हा माझा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड कशा पाय? बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल ज्या साईडला अटॅच आहे त्या साईडला काय असतं माझं? पॉझिटिव्ह चार्जड इलेक्ट्रोड तयार होते. बघा इकडं. आणि आपल्याला चांगलंच माहित आहे सेलच्या डाव्या बाजूला जो रॉड अटॅच असतो, जो इलेक्ट्रोड अटॅच असतो तो कसला असतो? तो असतो आपला ऍनोड. ठीक आहे, ऍनोड असतो. ठीक आहे, आणि उजव्या साईडला काय असतं? कॅथोड. ठीक आहे, उजव्या साईडला कोण असतं? कॅथोड असतं. ठीक आहे, हे आपल्याला माहित आहे. हे सेलचं हे सगळं काय रिप्रेझेंटेशन आहे. आता बघा आपण ह्या अजून काय करतोय मी? बघा इकडं, ह्या सेल मध्ये आता काय करतोय? आयन एक्सचेंजर जोडतोय. आयन एक्सचेंजर म्हणजे काय असतं? बघा इकडं, हा आयन एक्सचेंजर मी डीप केलेला आहे इकडं दोन्ही सोल्युशन. ह्या आयन एक्सचेंजर कशासाठी डीप करायचं आहे? की दोन कंपार्टमेंट तयार व्हावे. एनोडच्या साईडला एनोडिक कंपार्टमेंट आणि कॅथोडच्या साईडला कॅथोडिक कंपार्टमेंट. आणि ह्या आयन एक्सचेंजर मुळे काय होत असतं? आयन एक्सचेंजर होत असतं. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? आयन एक्सचेंजर म्हणजे काय असतं? पोरस ऑल असते. हे काय असते? पोरस ऑल म्हणजे छिद्रे असणारी भिंत. ठीक आहे, काय आहे? आयन एक्सचेंजर आहे. आयन एक्सचेंजर. ठीक आहे, आयन एक्सचेंजर. ठीक आहे, मग ही सगळी काय झाली? तुमची सेलचं रिप्रेझेंटेशन झालं. मग बघा इकडं, इथं आपण काय केलेलं आहे? बॅटरी जॉईन केलेली आहे. आणि बॅटरीचं जॉईन काम काय असतं बॅटरीचं? मग बॅटरीचं काम काय असतं? इलेक्ट्रिक करंट पास करायचं. मग इलेक्ट्रिक करंट कुणाला पास करणार आहे? खाली असलेल्या सोल्युशनला, म्हणजे खाली चालू असलेल्या रिएक्शन मध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं काय कळतं? बॅटरी थ्रू काय करतो आपण? इलेक्ट्रिक करंट पास थ्रू करतोय. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण कुठं करतोय? केमिकल एनर्जी मध्ये करतोय. काय होतं इथं? बघा इकडे आपलं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? केमिकल एनर्जी मध्ये होतंय. कशामध्ये होतंय? केमिकल एनर्जी मध्ये होतंय. बघा इकडं, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन आता केमिकल एनर्जी मध्ये होतंय. ह्या साईडला काय आहे तुमचं? बघा इकडं काय आहे? हा जो रॉड आहे तो कसला आहे? एनोडिक कंपार्टमेंट आहे. कारण हा डाव्या साईडला कोण असतो? एनोड असतो. हा जो इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोड कसला आहे? माझा पॉझिटिव्ह चार्जड इलेक्ट्रोड आहे. उजव्या साईडला काय आहे? माझा कॅथोड आहे. कॅथोड म्हणजे कोणता इलेक्ट्रोड आहे? प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे. आणि हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे तो कसा आहे? माझा निगेटिव्ह चार्जड इलेक्ट्रोड आहे. निगेटिव्ह चार्जड इलेक्ट्रोड का? तर बॅटरीचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो कसा आहे? उजव्या साईडला असल्यामुळं हा माझा कसा आहे? निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड आहे. ठीक आहे, हे सगळं रिप्रेझेंटेशन झालं. आता आपण पाहायचं आहे, आता आपल्याला काय पाहायचं आहे? की आपली रिॲक्शन म्हणजे काय होतं? की याचं कॅथोडवर आणि एनोडवर काय काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. बघा इकडं, जर ही रिॲक्शन घडते म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये जर कन्व्हर्जन होत असेल तर बघा इकडं, फर्स्ट आहे तुमचा एनोड. ठीक आहे, एनोड म्हणजे काय असतं? एनोड वर काय होत असतं नेहमी हे लक्षात ठेवा. वेअर ऍज ऑक्सिडेशन म्हणजे एनोड वर काय होत असतं? नेहमी लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन होत असतं. काय होत असतं? ऑक्सिडेशन होत असतं. आणि ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय असतं? ऑक्सिडेशन म्हणजे आताच आपण बघितलं होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? तर ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग बघा, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या सेल मध्ये कोण इलेक्ट्रॉन लॉस करेल? आता आपल्याला इथं एक माहिती असणं गरजेचं आहे.
ज्या वेळेस बघा इकडं, ज्या वेळेस बघा काय माहिती असतं गरजेचं आहे, ज्या वेळेस मी मीठ पाण्यामध्ये मिक्स करतोय त्यावेळेस मिठाचे आयन्स तयार होत असतात. म्हणजे NaCl मी ज्यावेळेस पाण्यामध्ये डीप करतोय, त्याचं सोल्युशन तयार करतोय, त्यावेळेस याचं कशामध्ये रूपांतर होतं, याचं रूपांतर होतं Na+Cl- आयन्स मध्ये होतं. म्हणजे इथं Na+ बघा इकडं, इथं तयार काय होणार आहे माझं, हे जे सोल्युशन आहे ह्या सोल्युशन मध्ये Na+Cl- आणि H2O अशा प्रकारचं आयन्स तयार झाले. कसे Na+Cl- आणि H2O अशा प्रकारचे आयन्स तयार झाले. मग बघा इकडे आता याच्यामध्ये काय, पहिला एनोडिक कंपार्टमेंट मध्ये काय होतंय, माझं ऑक्सिडेशन होतंय. ऑक्सिडेशन होतंय म्हणजे काय होतंय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतंय. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कोण करतं लॉस इलेक्ट्रॉन, कोण आहे हा सदांशूर माणूस जो इलेक्ट्रॉन लॉस करते. कोण असतो, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात तोच लॉस करणार आहे का नाही इलेक्ट्रॉन. मग बघा इकडे इथं Na++ म्हणजे कसं असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट बेसिस. H2O कोणता चार्ज नाही तो कसा लॉस करेल. इकडे आहे माझा Cl- म्हणजे कसे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे इथं आपल्याला कोण लक्षात येतं की Cl जो आहे तो आपले इलेक्ट्रॉन काय करेल, लॉस करेल. म्हणजे बघा इकडं तुमचं काय होईल, Cl- गिव्स काय केले याने, Cl+ एक इलेक्ट्रॉन काय केला, लॉस केला. मग बघा इकडं आता हा जो Cl जो तयार झालेला आहे, कधी आपण पाहिला का असा Cl असा 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 फिरतोय, कधी पाहिलं, कधीच नाही. कारण Clचं नेचर कसं असतं, डायॲटॉमिक नेचर असतं. म्हणून दुसरा एक Cl घेतोय बघा मी आता इकडं, दुसरा हा एक Cl घेतला. ह्या Clचं काय केलं मी, ह्या Clचं अजून एक कदा काय केलं मी, ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन केलं म्हणजे Cl+1 इलेक्ट्रॉन हा बाहेर पडला. आता या दोघांची काय करतोय मी, बेरीज करतोय. दोघांची बेरीज करतोय. हे काय झाले, Cl- दोन Cl- तयार झाले टू गिव्स हे Cl. आता मी असं लिहू का, असं लिहून चालणार का मला, कारण हा Clच झाला ना, Clचं नेचर डायटॉमिक आहे. असं लिहून चालणार आहे का नाही. मग कसं लिहावं लागणार आहे, तर बघा इकडं Cl2 गॅस तयार झाला. काय तयार झाला, Cl2 गॅस. इथं काय होतंय, Cl2 नावाचा गॅस रिलीज होतोय. आणि हा गॅस कुठे रिलीज होतोय, तुमच्या एनोडिक कंपार्टमेंट मध्ये. दोन कंपार्टमेंट तयार झाल्यात आयन एक्सचेंज मुळे. या आयोनिक कुठं एनोडिक कंपार्टमेंट मधून काय होतंय, माझा Cl2 हा गॅस रिलीज होतोय. प्लस काय झाले, हे एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉन इथून रिलीज झाले. काय होतंय बघा, दोन इलेक्ट्रॉन. आता हे तुमचं एनोड वर घडलेलं सगळं ठीक आहे, हे इथपर्यंत एनोड आलं. मग बघा आता हे जे तुमचे दोन इलेक्ट्रॉन रिलीज झालेले आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन जे रिलीज झालेले आहेत हे काय करतात, आता बघा इकडे हे दोन इलेक्ट्रॉन जे रिलीज झालेले आहेत हे एनोड मधून, म्हणजे हा एनोड जो आहे तुमचा इकडच्या बाजूचा, हा एनोडचा इलेक्ट्रोड कसला आहे तुमचा, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा पॉझिटिव्ह चार्जचा जो इलेक्ट्रोड आहे तुमचा, हा काय करतोय, हे जे इलेक्ट्रॉन रिलीज झालेले आहेत हे सगळे इलेक्ट्रॉन काय करतोय, असे दोन इलेक्ट्रॉन हे सगळे काय करतोय, हे असे वर घेतोय, म्हणजे असे वर खेचून घेतोय. आणि हे खेचून घेतलेले जे इलेक्ट्रॉन आहेत हे सगळे ह्या तुमच्या वायर थ्रू, ठीक आहे, ह्या बॅटरी थ्रू असं काय करतोय, पास करतोय. इकडे इलेक्ट्रॉन सगळे इलेक्ट्रॉन इकडे यायला लागलेले आहेत. हे इलेक्ट्रॉन असे येऊन आता बघा इकडे हा जो इलेक्ट्रॉन इकडे आले, रिलीज होत इकडे इलेक्ट्रॉन आले. आता हा तुमचा प्लॅटिनम जो इलेक्ट्रोड आहे हा कसला आहे, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड आहे. मग हा निगेटिव्ह चार्जड इलेक्ट्रॉन ह्या जो इलेक्ट्रोड आहे ह्या इलेक्ट्रोडला घेईल का, नाही घेणार. मग कोण घेणार ह्या इलेक्ट्रोडला, तर ह्या इलेक्ट्रोडला कोण घेणार, तर हा तुमचा Na+ आणि हा H2O हे तुमच्या काय करतील, इलेक्ट्रॉनला काय करतील, घेतील म्हणजे काय करतील, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, रिडक्शन. आणि हे रिडक्शन कुठं घडतं, हे रिडक्शन तुमच्या कॅथोड वर घडतं. हे नेहमी लक्षात ठेवा. बघा इकडे आता बघा, आता आपण कुठं आलोय, कॅथोड वर आलोय. ठीक आहे, कॅथोड. ठीक आहे, आता बघा इकडं कॅथोड वर काय होणार आहे, कॅथोड वर म्हणजे कॅथोड वर काय होत असतं, नेहमी रिडक्शन होत असतं. बघा कॅथोड वर काय होत असतं, नेहमी रिडक्शन होत असतं. आणि रिडक्शन म्हणजे काय असतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काय असतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन घेतं. आणि इलेक्ट्रॉन कोण घेतंय, एक तर तुमचा Na+ घेईल किंवा H2O मॉलिक्यूल घेईल.
मग बघा इकडं, आता जर मी Na+ न जर हे आलेले इलेक्ट्रॉन घेतले तर बघा काय होईल. पहिली कंडिशन आहे तुमची Na+, ठीक आहे. Na+ न जर हे आलेले इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे बघा इकडं, Na+ न जर हे आलेले इलेक्ट्रॉन, ठीक आहे, Na+ न जर हे आलेले इलेक्ट्रॉन घेतले तर तुमचं काय तयार होईल, Na सॉलिड तयार होईल. म्हणजे तुमचा हा मेटल तयार होईल. तुम्हाला इथं मेटल तयार करायचं आहे का? तुम्हाला मेटल नाही तयार करायचा. तुम्हाला तयार करायचं काय आहे, Na+OH- काय तयार करायचं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड तयार करायचं आहे. हे सोल्युशन तुम्हाला बनवायचं आहे. बघा इकडं, Na+OH- हे सोल्युशन तुम्हाला बनवायचं आहे. मग हे बनवून चालेल का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, हे जो वॉटर मॉलिक्यूल आहे बघा इकडं, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, हा वॉटर मॉलिक्यूल हे तुमचे इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे हा तुमचा 2H2O+ हे 2 इलेक्ट्रॉन हा वॉटर मॉलिक्यूल घेईल. आणि या वॉटर मॉलिक्यूलनं हे इलेक्ट्रॉन घेतले की त्यावेळेस काय होईल, हा तुमचा H2 काय होईल, गॅस. H2 गॅस आहे तुमचा, काय आहे, H2 गॅस रिलीज होईल. आणि तुमचा OH- हे आयन्स तयार होतील. काय होईल, OH- हे 2 इलेक्ट्रॉन याने घेतलं वॉटर, म्हणजे 2 H2 चे काय झाले, तिथं काय झाले, H2 गॅस रिलीज झाला आणि उरलेले तुमचे OH, हा काय झाला, आयन्स तयार झाला. ठीक आहे. हा OH बघा इकडं, हा OH आणि आता हा OH तयार झाला. मग बघा इकडं, OH- तयार झाला. ह्याच्यात काय आहे, Na+ आहे. मग बघा इकडं, आता हे 2 इलेक्ट्रॉन जे आलेले आहेत इकडे बघा, हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे H2 गॅस, एनोडिक कंपार्टमेंट मधला क्लोरीन गॅस, एनोडिक कंपार्टमेंटला हा तुमचा Cl2 गॅस हा रिलीज झाला. कॅथोडिक कंपार्टमेंट मधला हा H2 गॅस हा पण रिलीज झाला. मग राहिलं काय तुमचं, राहिलेलं काय आहे तुमचं, तर हा Na+ आणि उरलेला कोण आहे तुमचा OH-. मग हाच तयार झालेला आहे. मग उरलेली जी तुमची लास्टची रिएक्शन असणार आहे म्हणजे रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. म्हणजे तिथं काय तयार होईल बघा, तुमचे राहिलेले जे काय आहे ते घेतोय मी. आता राहिलेलं काय तुमच्या बीकर मध्ये, Na+ कोण राहिलेलं आहे तुमचं, OH- राहिलेला आहे. मग ह्या दोघांची रिएक्शन झाली आणि मेन तुमचा जो तुम्हाला पाहिजे तो प्रोडक्ट आता इथं तयार होतोय. कोणता प्रोडक्ट तयार होतोय तुमचा, NaOH. आता बघा NaOH म्हणजे बघा हे काय आहे तुमचं, ऍक्वेस, म्हणजे ऍक्वेस स्टेट मध्ये आहे. कारण हे सोल्युशन आहे सगळं. नेचर कोणतं आहे यांचं, सगळ्यांचं ऍक्वेस नेचर आहे. याचं पण ऍक्वेस नेचर आहे, याचं पण ऍक्वेस नेचर आहे. आणि NaOH जे तयार झालेलं आहे ते पण कसं आहे तुमचं, सोल्युशन मध्येच तयार झालेलं आहे, वॉटर मॉलिक्यूलच्या प्रेझेंट मध्ये. ठीक आहे. ऍक्वेस सोल्युशन याचं पण तयार झालेलं आहे. ठीक आहे. हे सगळं अशा प्रकारे तुमचं काय होतंय, NaOH तयार होतंय. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी हे पूर्ण जे काही कॅन यू रिकॉल नावाचे क्वेश्चन सगळे आपण पाहिलेले आहेत. आता आपण याच्या पुढे काय बघा, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, इलेक्ट्रोड म्हणजे काय, कॅथोड म्हणजे काय, ते आपल्याला सगळं पाहायचं आहे आता. ठीक आहे. याच्या पुढचं म्हणजे आता याच्या पुढचं आपण ते पाहिलेलं आहे. पण याच्या अगोदर याच्यात जे पाहिलेलं होतं, काय काय पाहिलं आपण याच्यात बघा इकडं, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. याच्यात काय काय पाहिलं ते बघा. हे काय केलं मी, पहिल्यांदा बीकर घेतला, बीकर मध्ये NaCl आणि मीठ, ठीक आहे, NaCl आणि वॉटर मॉलिक्यूलचं सोल्युशन तयार केलं. त्यात 2 इलेक्ट्रोड डीप केले. एक घेतला मी निकेलचा इलेक्ट्रोड, दुसरा घेतला मी प्लॅटिनमचा इलेक्ट्रोड. बघा त्याला काय केलं मी, बॅटरी जॉईन केली. बॅटरीचा पॉझिटिव्हली टर्मिनल ज्या साईडला अटॅच आहे त्या साईडचा इलेक्ट्रोड कसा असणार आहे, पॉझिटिव्हली चार्जड हा इलेक्ट्रोड असणार आहे. आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल ज्या साईडला अटॅच असणार आहे त्या साईडचा जो इलेक्ट्रोड असणार आहे कोणता, प्लॅटिनम, तो कसा असेल, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड असणार आहे. मग ह्या बीकर मध्ये मी काय केलं, आयन एक्सचेंजर जॉईन केला. म्हणजे काय, पोरस ऑल, ठीक आहे, छिद्र असणार आहे ज्याच्यातून आयन्स ट्रान्सफर होतील, ज्याच्यातून आयन्स ट्रान्सफर होतील. मग अशा प्रकारची सगळी मी सेल तयार केली. मग बॅटरी थ्रू इलेक्ट्रिक करंट मी पास केला. म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास केलं म्हणजे काय केलं, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कुठं केलं, केमिकल एनर्जी मध्ये. मग बघितलं मी एनोड मध्ये काय घडतंय आणि कॅथोड मध्ये काय घडतंय ते. बघा इकडं एनोड मध्ये काय घडलं मी, एनोड म्हणजे काय असतं, ऑक्सिडेशन घडत असतं. ऑक्सिडेशन घडतं म्हणजे काय होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं. आणि इलेक्ट्रॉन लॉस कोण करणार आहे, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत तोच लॉस करेल. मग इथं बघितलं जास्तीचे इलेक्ट्रॉन कुणाकडे आहेत, Cl कडे आहेत. मग Cl- कडे आहेत
मग ह्या Cl मायनसचं मी काय केलं, ऑक्सिडेशन केलं आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर मला काय दिसून आलं की इथं एनोडिक कंपार्टमेंट मधून माझा Cl2 नावाचा जो गॅस आहे तो इथून रिलीज झाला आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले. ते दोन इलेक्ट्रॉन जे होते पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन ते काय केले, वर खेचून घेतले. हे सगळे इलेक्ट्रोड ह्या इलेक्ट्रोड थ्रू म्हणजे निकेल इलेक्ट्रोड थ्रू, बॅटरी थ्रू, नंतर प्लॅटिनम इलेक्ट्रोड कडे आले. परंतु प्लॅटिनम जो इलेक्ट्रोड होता तो कसा होता, माझा निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड होता. त्याने इलेक्ट्रॉन घेतले का, नाही घेतले. मग काय झालं, त्या सोल्युशन मधले इलेक्ट्रॉन असे वर खेचले गेले आणि तिथं तुमची रिॲक्शन घडली गेली. म्हणजे ही रिॲक्शन कुठं घडली, कॅथोड वर घडली. कॅथोड वर काय होत असतं, कॅथोडचं नेहमी काय होत असतं, रिडक्शन होत असतं. आणि रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग ह्या Na पहिल्यांदा घेऊन बघितलं. Na घेतल्यानंतर Na प्लस प्लस एक इलेक्ट्रॉन घेतला आणि काय तयार झाला, Na मेटल तयार झाला. पण आपल्याला हे तयार करायचं होतं का, हे तयार करायचं होतं का आपल्याला, नाही, हे तयार करायचं नव्हतं. आपल्याला तयार करायचं काय होतं, NaOH तयार सोल्युशन तयार करायचं होतं, Na प्लस आणि OH मायनस. मग मी बघितलं सोल्युशन मध्ये Na प्लस तर मला तसंच ठेवावं लागणार आहे, कारण Na प्लस तयार कर OH मायनस तयार करावं लागणार आहे. ठीक आहे. OH मायनस तयार केलं करायसाठी मग मी काय केलं, H2O न काय केलं, ते जे आलेले इलेक्ट्रॉन आहेत त्यानं गेन केले. मग त्यानं इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर माझ्या कॅथोडिक कंपार्टमेंट मध्ये काय झालं, H2 नावाचा गॅस रिलीज झाला आणि OH मायनस नावाचे आयन्स तयार झाले. मग मी बघितलं कॅथोडिक कंपार्टमेंट मधून माझा H2 नावाचा गॅस रिलीज झाला, एनोडिक कंपार्टमेंट मधून माझा Cl2 नावाचा गॅस रिलीज झालाय. मग ह्या बीकर मध्ये उरलं काय, तर ह्या बीकर मध्ये Na प्लस आणि OH मायनस नावाचे 2 आयन्स उरले. ते 2 आयन्स एकमेकासोबत कंबाईन केले आणि ते कंबाईन केल्यानंतर तयार काय झालं, सोडियम हायड्रॉक्साईड नावाचा हा आपला ॲक्वेस सोल्युशन नावाचा कंपाऊंड तयार झाला, जो आपल्याला तयार करायचा होता. अशा प्रकारे आपण हा मॉलिक्यूल तयार केलेला आहे. ठीक आहे. आता आपण इथं थांबूया, याच्यानंतर पुढचा पार्ट आपण घेऊया. ठीक आहे.